अमजद खान आणि रुबीना बेगम हे 11 डिसेंबरला शनिवारी संध्याकाळी माथेरानला गेले आणि इंदिरा पॉइंट म्हणून तिकडे आहे त्याच्याजवळ सूर्या लॉज नावाच्या एका छोट्याशा लॉज गेस्ट हाऊस टाईप ठिकाणी ते राहिलेले. सो ब्रेकफास्टसाठी त्या लॉजचा जो मालक आहे रामाणे तो त्यांना उठवायला गेला, पण ते दोघं उठलेच नाहीत. सो नॉक करून तो परत वळला. चेकआउटची वेळ झाली तेव्हा मात्र त्यांनी परत एकदा नॉक केल्यावर जेव्हा कोणी दार उघडलं नाही तेव्हा त्याला परत एक छोटी शंका आली की अरे हे काहीतरी गडबड आहे, कारण सकाळपासून कोणालाही येता जाताना बघितलेलं नाहीये. मग कोणी दार पण उघडत नाहीये, बाहेरून दार लॉक नाही आहे, कोणी आत आल्या गेल्याचं काही हे नाही आहे, चेकआउट केलेलं नाहीये. सो ही काय भानगड आहे. तरी थोडा वेळ थांबायचं त्यांनी ठरवलं आणि थोड्या वेळाने त्यांनी परत एकदा जाऊन दरवाजा नॉक केला आणि कोणी उघडत नाहीये म्हटल्यावर त्यांनी दरवाजा उघडून आत जाण्याचा निर्णय घेतला. आत गेल्यावर त्यांनी जे दृश्य पाहिलं ते आय थिंक कोणालाही म्हणजे आयुष्यभराचं नाईटमेअर वाटेल असं ते दृश्य होतं. वर्करणी रूम सगळी साफ होती, काहीही कचरा नव्हता, कुठच्याही प्रकारचं सामान कपडे काही नव्हतं. होती ती एक डेड बॉडी एका महिलेची. त्या महिलेच्या अंगावर एकही कपडा नव्हता आणि खांद्यावर डोकंही नव्हतं. तिचं शीर नसलेलं धड हे तिकडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं होतं. बापरे.